सो गाईज मी लेक्चर कसं अटेंड करायला बघा. सो अरे ओ माय गॉड काय तो वल्ला इकडं सिंग सांगायचं तर रे वल्लाय काय असं हेल्दी फूड खायचं वा. चिकन विथ सलाड. अरे एकदम खाल्लंस. वेदांना पेज लावायचे आता पेजमध्ये. कोण चिकल मी इकडं लास्ट बेंचला बसलोय. मॅडमनं मला उठून पहिल्या बेंचवर बसवलेला आणि तिथं पुढं पेंगालतो मी. गाईज आदित्य ओनली कीप प्रीमियम शीट लुक. हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप यू ऑल आर डुईंग गुड अँड वी आर ऑलरेडी लेट गाईज. अर्धा तास झालेला आहे पहिलं लेक्चर चालू होऊन. सो मी आदित्य आणि सिंग तिघे पण लेट आहे. ट्राय करा म्हणते गाईज. काय अर्धा तास लेट आहे मी. आदित्य व्हॉट इज दिस बिहेवियर ब्रो. व्हॉट इज दिस बिहेवियर. असं नाही आपण दोघांचे चुके सोड. चला आता जाऊया. भूक तर लागला काय लेक्चरला पण काहीतरी खावी की इकडं. एवढं डोंगरावर चढल्यासारखं वाटलं. काय झालं काय आज गाडी खाली लावल्या कारण पार्किंग सगळं फुल आहे. सो आम्हाला गाडी खाली लावून यायची वेळ आला. सो लेट्स गो फास्ट जाऊया. दम भरला सर काय घेते का नाही. सो काही आता पहिलं लेक्चर झाले अँड लुक हिअर नेक्स्ट लेक्चर इज ऑनलाईन ऑन मीटिंग. सो असं मी जॉईन केलं आहे पण सर अजून आताच घेणार मला. सो या तुला घेतले काय झालं की माझं जॉईन झालं. फर्स्ट आहेस की तू झाला जॉईन. झाले की बाबा आज पहिलं लेक्चर जॉईन करणार. आता ॲप घेतलंय ना. नवीन टी शर्ट घालून आलायस की. थांब बघा दिवाळी पैसा चांगला आहे रे. अत्तर जाधवला काढ. अरे आमच्या बरोबर अटेंडन्स नाही काय लिव करू येतच. तेच की अटेंडन्स घेताना लिव्ह करायचं. अटेंडन्सच लागत नाही. बरं चला. अरे मला अजून घेतलं नाही. कॅमेरा ऑन करून ठेवला मी. लुक सर घ्या लवकर. फक्त आता 15-20 मिनटं झाल्यात काय आणि आदित्य ऐकत झोपली. आणि दोघं काय करायला लागले काय लेक्चर कर की चालू आहे तिच्या नादाला लागलास तू. जरा लाईफ बद्दल बोलायला लागलं. हे बघा गाईस कसं लेक्चर अटेंड करायला. काय सिरियस माहित आहे तुमचं लय सिरियस असतंय डिस्कशन. काय डिस्कस करायचं नाही डायरेक्ट ॲडमिशन घ्यायचं का नाही गाईज. यस लेट्स गो. सो गाईज मी लेक्चर कसं अटेंड करायला बघा. की सिंग मला इकडे स्टाफ रूमकडे घेऊन आलाय आणि मी असं अटेंड करायला. आणि सरांना जाऊन भेटायचं जरा. सो या लवकर जाऊन काम करून घ्या. सो गाईज आम्ही भेटून आलो सरांना. सर अजून डिसाईड केलं नाही कोणता प्रोजेक्ट करायचा आहे. सो आम्ही सरांना भेटायला गेलो प्रोजेक्टसाठी अँड सर म्हणतात थोडं जादा ऑप्शन घेऊन या आमच्याकडे की कोणता प्रोजेक्टचे टाईप्स आहेत किंवा कोणते प्रॉब्लेम स्टेटमेंट आहेत. सो अरे ओ माय गॉड काय तो वल्ला इकडं सिंग सांगायचं तर रे वल्लाय. मला काय माहिती इथं बस. ओल्ली झाली जरा. सो येस आता आम्हाला मेगा प्रोजेक्टचे टॉपिक सोडतायचे आहेत काहीच. आणि मी आता इथं मॅकबुक दिला श्रुतीकडे. तर ती घेऊन गेल्या. आम्ही इकडं वडापाव खायला आले अँड राजवर्धन इज ऑलरेडी इटिंग इट. कसा आहे रे. सो मी आज टिफिन खाल्ला आहे गाईज ब्रेकमध्येच. म्हणजे ते ऑनलाईन लेक्चर होतं ना त्यावेळेस खात होतो लेक्चर करत होतो. सो या टुडे आय एम नॉट इटिंग वडापाव. सो काय तर तिकडे द्यावं लागते थंड. सिंग ओके लेट्स गो. सो गाईज ॲक्च्युली आज पार्किंगमध्ये जागा नव्हती. सो सिंगने गाडी बाहेर लावली आज बायोटेककडे. दिस इज बायोटेक कॅन्टीन गाईज. अँड आम्ही आता आत पार्किंग. अरे घाण होणार चालेल. सो आत पार्किंग भेटले. आम्ही गाडी आत लावायला चालले. हो सॉरी ब्रो. सो लेट्स गो सिंग. लेट्स गो. आता काय करायचं रे. देर इज लंच ब्रेक आफ्टर 1 hour. हां इट्स लंच ब्रेक ओनली राईट ना गाईज. आता आमचं ट्युजडेला रोज आफ्टर ब्रेक कोणतंच लेक्चर नसते आणि ट्युजडेला सकाळचं पण नसते. सो आज तेवढं कंटिन्यू 2 तास सरांनी लेक्चर घेतलेलं सकाळी. नाहीतर आमचं लायब्ररी आवर असते तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण माहीत असेल ट्युजडेच्या. सो आज तेवढं लेक्चर झालं. नाहीतर डायरेक्ट आम्ही 2ला आलं तरी चालते कारण 2 वाजेपर्यंत लेक्चरच नसतात.
सो या आज होते आम्ही आलो अँड लेट्स पार्क दी कार बाय. ॲक्च्युली इट्स लंच ब्रेक राईट नाव अँड राजवर्धननं काय आणलं नाही लंचसाठी. आम्ही तर टिफिन खाल्लो आहे आणि वेदांतनं काय आणलं नाही. काय आणलं आहेस? सो काहीच वेदांना रील बघून आला इकडं तर काय तर चिकन राजूनं पाठवलेली मला. हां चिकन सॅलड भेटते. सो आम्ही इकडे खायला आले. मी तर खाणार नाही कारण मी टिफिन खाल्ला आहे. एक पीस ह्यांच्यातला ट्राय करू शकतो. जनगंडा हाऊ आर यू ब्रो? फाईन ब्रो. जनगंडा डिड यू हॅड युअर लंच केले की तरी मी काहीतरी खा घ्या आपण. चल मला पण घ्या आता. घंटा यू शुड बाय मी सम ड्रिंक ब्रो. ड्रिंक या ते गिव्ह मिनरल वॉटर इयर. चालते ते तेवढं तरी दे. हे रोहित चव्हाण काय खाणार बाबा? टिफिन खाल्लास? काय आता खायचं भूक लयच लागल्या वाटतं याला. गडबड करायला काय असं हेल्दी फूड खायचं बा. चिकन विथ सलाड. अरे एकदम खाल्लंस एवढं मान देतो ना. तुपची लिकडं हळू का. सिंगनं पण तेच घेतलाय. आदित्यनं डोसा घेतलाय. रोहितनं पण डोसा घेतलाय. हे दोघं व्हेजिटेरियन आहेत. सो या आणि मी काय घेतलं नाही कारण मी टिफिन खाल्ला. नो जंक फूड टुडे. या वेदांना पैज लावायचे आता पीसमध्ये. कोण जिंकल तिने एक मी जिंकलो तर ह्यानं माझं पैसे भागवायचं. हे जिंकला तर मी. चला डील. लेट सी कम ऑन. आता मी जिंकणार होतो काय तो पण का वेदांत आणि माझं दोघांचं पण नेट गेलं त्यामुळे आम्ही रिमॅच लावा लागले आता. अनेकदा हरवतो थांबायला. स्टेट येऊन ओके ये जिंकले. हारले असू दे आता. वेदांत हरलं गाईज आणि आम्ही किती वेळ खेळतो माहिती आहे. हाऊ लॉंग इट वॉज गेम आणि जिंकलेला आहे शेवटी मी. अरे एवढं फोकस करणार. लेक्चर चालू झालं गाईज. बाय गाईज. आता एक लेक्चर झालं फक्त 1च तासाचं होतं. तर ते लेक्चर केल्यावर असली झोप आल्या माहिती आहे काय. आणि मी इकडं लास्ट बेंचला बसले. मॅडमनं मला उठून पहिल्या बेंचवर बसवलेला आणि तिथं पुढं पेंगाल तुम्ही खरोखर भाऊ. आणि फॅन पण चालू नव्हता. एवढं बोर व्हालं मला लेक्चरला या. आणि ह्या सब्जेक्टचं नाव काय बघा. एन्व्हायरमेंटल हेल्थ सेफ्टी. म्हणजे ह्याच्यावर नाही अंदाज लावता मी काय असणार आहे ह्याच्यामध्ये. सो असं पूर्ण बोरिंग लेक्चर होतं आणि आता लास्ट एक लेक्चर आहे ते झालं. कॉलेज विल बी ओव्हर. यास. सो गाईज लास्ट लेक्चर तर झालंच नाही. सरांनी अटेंडन्स फक्त एका मुलग्याकडनं घेतलीत अँड वी आर गोईंग बॅक टू होम राईट नाव. होम नाही मला आता क्लासेसला जायचं आहे. मी क्लासेस लावल्यात IELTSचे. सो आय हॅव टू गो देअर. सो आता मला आत्ताच बोर व्हावं लागले आणि खूप भाई पाऊस लय आहे बाहेर. मी आणि आता आदित्य आणि सिंग चालले माझ्या कारकडे. सिंग इज ड्रॉपिंग अस देअर अँड सिंग इज बिकम अ बिझनेसमॅन राईट नाव. सो ते चालला साईटवर. काय नाही तर काय बिझनेसमॅनच झाला असेल तो आता. डील बिल करतोस ना. डील बिल करतोय आई शपथ. मग काय भावा. इट्स हिज अचिव्हमेंट ब्रो. सो पाऊस तर मस्त पडाला आहे. कॉफी पिऊ वाटाले खरं. सिंग इज डिनाईंग फॉर दॅट. सिंग म्हणते मला साईटवर जायचं आहे. हे करायचं आहे ते करायचं आहे. मोठं बोलणे सिंगकडनं शिकून घ्या. सर बोलायचं रे पैसे नाही आता. ठीक आहे चल ड्रॉप कर मला. लेट्स गो. केस बोलली झाली. सो गाईज आम्ही कॉलेजवरून डायरेक्ट इकडे कोल्हापूरला आलो. जरा ते माझं एक क्लासेसचं होतं मी सांगितलेलं ना ते जरा कॅन्सल केली मी. आणि आता दुसरं बेटर आयडिया मिळाला. बेटर आयडिया एक कन्सल्टंट कडे गेलतो गाईज आणि असली जबरदस्त माहिती दिल्या त्यांनी आम्हासनी जे आजपर्यंत आम्हासनी कोणीच दिली नसेल. की बाबा आपल्याला बॅचलर्स झाल्यावर काय केलं पाहिजे किंवा कधी काय केलं पाहिजे कुठले प्रोजेक्ट केले पाहिजेत ते सगळं. सो गाईज आम्हासनी त्यांना भेटल्यावर कळाले की आपल्याला अजून खूप काय खूप गाईज आम्हाला कळाले की आम्ही खूप डबक्यात आहे अजून. डबक्यात नाही सोड आपण हाय बट अजून खूप काय करू शकतोय आणि काय करायचं आहे हे. सो आम्ही त्यांना भेटलो अँड आता आम्ही ते लवकरच त्यांच्याकडं आणि परत रिलेटेड आम्ही विचार करायला रीमीटिंग घ्यायची आहे त्यांच्यासोबत लवकरच. आणि खूप मस्त वाटलं आम्हासनी कारण आम्हासनी पुढचं विजन आलं थोडंसं की काय करायचं आहे काय नाही आहे. सो यस ते एक चांगली गोष्ट झाली इकडे येऊन. आणि आता आम्ही जरा काहीतरी खायचा प्लॅन करत आहे.
कने आदित्य मेंटल स्ट्रेस म्हणण्यापेक्षा जरा पोटाकडेच बघायला पोटा पाहिजे. होय होय. सो थोडंसं लाईटली खाऊन आम्ही जाणार घरी. सो या बाय. सो गाईज स्नॅक्स घ्यायसाठी आम्ही आलोय स्टारमध्ये. सो आदित्य लेट्स गो. आदित्य गिविंग अस स्नॅक्स. स्नॅक्स लगेच. चल इकडे वॉशरूमला जायला पहिला. गाईज वी आर हिअर आणि आम्हाला मालकीस्ट सापडतच नाही. ओ माय गॉड नाव घेतलं आणि सापडला. ऑल टाइम फेवरेट गाईज मालकीस्ट. वो लेट्स बाय दिस. So guys, we got to Malkist and Aditya want to explore this Zudio. Aditya don't explore Zudio, just explore 18 feet. Yeah, Aditya जरा बघा, मी पण बघतो guys. We have to just explore this, so yeah, stay tuned. Content matters, yeah. Guys, Aditya only keep premium shit. Look. 75 years of independence. भाई डॉलर लेके घूम रहा है. नहीं रुपीज आहे ते. 20 rupees. It's our 20 rupees and we have to make bill of this. हे छोटंसं जाता जाता गाडीतून गाडीतून तेवढंच खात जायचं आणि मग जिमला जायचं. Let's go. सो गाईज फायनली वी आर ॲट द पॉइंट जिथून आम्ही घरी जातोय. Fairly. सो येस आजचा दिवस जरा गेला व्यवस्थितच. नाही व्यवस्थित नाही गाईस, खूप चांगला गेला. खूप काही चांगलं इन्फॉर्मेशन मिळालं. होय इन्फॉर्मेटिव्ह डे होता आजचा. होय. अँड यस आज एवढंच होतं आजच्या ब्लॉगसाठी. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. यस सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग गाईज. बाय बाय. चलो बाय.